आजकाल बद्धकोष्ठता ही खूप सामान्य समस्या झाली आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरं पाणी पिणं, फायबरची कमतरता आणि जास्त वेळ बसून राहण्याच्या सवयीमुळे अनेक लोकांना पोट फुगणं, जडपणा आणि गॅस यासारख्या समस्या जाणवतात. आहार आणि जीवनशैलीतील बदलांसोबतच काही योगासनं देखील पचनसंस्था सुधारण्यास मदत करू शकतात. योगामुळे शरीराची हालचाल वाढते आणि पोटाचे स्नायू सक्रिय होण्यास मदत होते. योगामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि पोटाच्या स्नायूंवर हलका दाब येतो. काही योगासनं आतड्यांच्या कार्याला मदत करतात, ज्यामुळे शौचाला जाणं सोपं होतं. कोणती योगासनं बद्धकोष्ठता कमी करू शकतात, असा प्रश्न जर तुम्हाला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पवन मुक्तासन हे योगासन गॅस आणि पोट फुगणे कमी करण्यास मदत करतं. या आसनामध्ये गुडघे पोटाच्या दिशेने आणले जातात, ज्यामुळे पोटाच्या भागावर हलका दाब येतो. दुसरं आसन म्हणजे भुजंगासन. कोब्रा पोज देणारं आसन कोब्रा पोज देणारं हे आसन पोट आणि कमरेच्या भागाला ताण देतं. हे पचन संस्था सक्रिय करण्यास मदत करू शकतं. तिसरं आसन आहे ते म्हणजे मलासन. हे एक बसण्यासारखे योगासन आहे. हे पोटाच्या आणि ओटीपोटाच्या भागावर कार्य करतं, ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना मदत मिळते. तर चौथं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर काही वेळ वज्रासनात बसणं पचनासाठी चांगलं मानलं जातं. हे एक सोपं योगासन असून नवशिकणारे सुद्धा हे करू शकतात. योगा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे योगाचा सराव नेहमी हळूहळू आणि योग्य पद्धतीने करा. जर तुम्हाला पोटाची गंभीर समस्या, शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन आजार असेल, तर योग सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जास्त कष्टाचे योग टाळा. रिकाम्या पोटी किंवा हलक्या जेवणानंतर योगाभ्यास करणे उत्तम. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि फळं, भाज्या व संपूर्ण धान्य यासारखे फायबरयुक्त पदार्थ खाणं देखील महत्त्वाचं आहे. दररोज काही वेळ चालणं आणि सक्रिय राहणं देखील पचनासाठी फायदेशीर ठरू शकतं.